कंपनी हाय कर तर आपण पुढे भेटूया तिकडेच. आता पोहोचलोय इथे नॅशनल पार्कला आणि हा त्याचा एंट्रन्स आहे. इथून पुढे आम्ही तिकीट काढण्यासाठी निघालो. रविवार होता पण तिकीटसाठी काही फारशी रांग नव्हती किंवा लाईन नव्हती, गर्दी नव्हती. त्यामुळे आम्हाला लवकरच लगेच तिकीट काढता आलं. हे तिकीटवर रेट आहे. त्याच्या पुढे आपण काढलेलं तिकीट चेक केलं जातं आणि त्यानंतर आपल्याला आतमध्ये एंट्री दिली जाते. तसंच आपल्याकडे किती प्लास्टिकच्या वस्तू आहेत, पिशव्या आहेत यानुसार तिथे आपल्याला एक रिसिप्ट दिली जाते. म्हणजे 100 रुपये आपल्याला तिथे भरावे लागतात, हे डिपॉझिट करावे लागतात आणि आपण नेलेल्या प्लास्टिकच्या वस्तू पुन्हा आणल्या की आपल्याला हे 100 रुपये पुन्हा भेटतात. ही एक चांगली पद्धत आहे. तसंच नंतर ही रांग कनेरी कृपा इथे जाण्यासाठी जी बस येते त्या बससाठी आहे. बसची फ्रिक्वेन्सी चांगलीच आहे, 10 ते 15 मिनिटांनी एक बस येते. तिथे जाण्यासाठी आपल्याला प्रत्येकी 13 रुपये तिकीट आहे. तिकीट बसच्या खालीच म्हणजे बाहेरच काढलं जातं. आम्ही आता आलो इकडे आणि विश्रांती करायला बसलोय. एवढं वरती आहे, जास्त वरती नाही पण माकडं आहेत ना. चला 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 वरती चढा. हाय ओके. ते पायऱ्यांसोबत अशी पण जागा आहे जेणेकरून जे अपंग लोक असतात किंवा वृद्ध लोक असतात, ज्येष्ठ नागरिक असतात, त्यांना चढण्यासाठी त्रास होतो. तर त्यांच्यासाठी एक उत्तम सोय केलेली आहे की जेणेकरून आपण सहज चढू शकतो. म्हणजे पाय दुखत नाही तिथून चढताना. हो हो त्याला दाखवायचं फक्त. कनेरी ग्रुपांसाठी जिथे बस लागते तिथेच आम्ही इथलं तिकीट ऑनलाईन काढलं होतं. त्यामुळे आम्हाला इथे काढायची गरज नाही लागली. जर तुम्ही कोणी जाणार असाल तर तिथे एक सोय आहे. म्हणजे इथे वरती 25 रुपये तिकीट आहे, पण जर ऑनलाईन आपण तिकीट काढलं तर आपल्याला 20 रुपये तिकीट पडतं. जर तुम्ही कधी कोणी भेट देणार असाल तर नक्की प्रयत्न करा की खाली तुम्हाला तिकीट काढता येईल. फक्त ते तिकीट तिथे वरती तुम्हाला दाखवावं लागतं आणि ते स्कॅन करतात आणि एकदा स्कॅन केलं तिकीट की ते पुन्हा वापरता येत नाही. गुफा अजून बंद ठेवल्यात. मजली पण आतमध्ये नाही जाऊ देतात, बंद ठेवतात. हे पण मस्त आहे. अपंग लोकांसाठी केलंय. आणखीन इथली एक गोष्ट मला खूप आवडली ते म्हणजे इथले डस्टबिन. जे डस्टबिन तयार केलेत ना खूप छान वाटतात बघायला. हा चल ना, मस्त मजा येते ना. कारल्याला लेणी ती पण नाशिकच आहे ना. सेम आहे. आतमध्ये आहे. उभी राहा.
इकडे पण आहे काय? आणि हे वरती टॉप. चला आता आपल्याला इकडे वरती जायचं. चला भरपूर आहे. जेजू तिथून जाऊया, तिथून जाऊया. इनिशिएटिव्ह छान घेत आहे की बाबा कचरा घेऊन जे काय जाईल ते परत आणायचं, म्हणजे तुमचे डिपॉझिट परत भेटतील. 100 रुपये डिपॉझिट घेतात. छान इनिशिएटिव्ह आहे. दमलात काय? इथे ही बग्गीची सोय सुद्धा आहे, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या पॉइंटवर घेऊन जाते. तर एका माणसाचे 50 रुपये असं तिचं तिकीट आहे. आम्ही आरवने खूप हट्ट केला म्हणून आम्हाला ह्या बग्गीमधून टायगर पॉइंटसाठी ज्या बस जातात तिथे जाऊन तिथपर्यंत आम्ही गेलो ह्या बग्गीने. छान वाटलं. टायगर पॉइंट्स बघण्यासाठीचे जे तिकीट आहे ते हे तिकीट आहे. आणि ज्या बसने आपण जाणार आहोत त्या बस तिकीट पण याच्यातच इन्क्लूड असतं. आणि तिथे फार गर्दी पण असते, खूप लाईन असते. आम्ही पण खूप मोठ्या रांगेमध्ये उभे होतो. इथेचीच गर्दी आहे, पण बसची फ्रिक्वेन्सी चांगली आहे. इथे पण 10 ते 15 मिनिटांनी बस येते. पण म्हणजे असं स्टँडिंग तिथे घेत नाही. प्रत्येक सीटवर बसेल एवढेच प्रवासी किंवा पर्यटक तिथे घेतात. आणि बस खूप छान आहेत, एअर कंडिशन्स आहेत, त्यामुळे उन्हाचा काही त्रास होत नव्हता. छान झाला तिथूनही, म्हणजे सगळे पॉइंट्स खूप छान पाहायला मिळाले. वाघ, सिंह छान दिसले त्यातून, अगदी जवळ असल्यासारखे वाटत होते. लहान मुलांना पाहण्यासाठीचं हे चांगलं ठिकाण आहे, जिथे मुलं आवडीने वाघ, सिंह प्राणी बघू शकतात. सो तुम्ही कोणी पाहिलं नसेल तर नक्की भेट द्या. गेट उघडला. Oh my, aru tiger bag, wow. Oh my god. My god. Tiger.
अजून एक बघ, आरू बघ, तो बघ. ओ माय गॉड, एकदम जवळ. अरे बाप रे, माय गॉड. बाप रे, ओ माय गॉड यार, बाप रे. बाय. तो बघ अजून एक टायगर, तो बघ. वाव. तो बघ दिसला, तो बघ तिकडे पाण्यामध्ये दिसला. झोपलाय बघ कसा है ना आरू. मजा आली ना आरू. आरू हा मजा आली ना आरू. वाव, आधीनी पण पाहिला. हे म्युझियम सुद्धा तिथे आहे. खूपशा लोकांना हे म्युझियम माहीत नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडून हे पाण्याचं राहून जातं. आणि तिथे तुम्ही कोणी गेलात, पहिल्यांदाच गेलात तर तिथे विचारा, म्हणजे हा सुद्धा पॉईंट तुम्हाला पाहता येईल. कारण खूपशा लोकांना हे माहीत देखील नाही की असं काही म्युझियम आहे. ओरिजिनल स्किन आहे आणि खूप छान आहे हे सुद्धा. ही ओरिजिनल स्किन है, ओरिजिनल टाइगर है बेबी, ओरिजिनल टाइगर है. स्किन इसका ओरिजिनल है. हाँ सगळे ओरिजिनल स्किन आहे. सगळी ओरिजिनल स्किन लावली आहे. चीता, लेपर्ड.
हे बघ टायगर बुक अरू टायगर फोटो काढ उभं राहा दोघांनी उभे राहा दोघांनी आरू स्माइल द किंग ऑफ द जंगल ही रिअल स्किन आहे पण अरे फ्लेमिंगो हे बघ हा कोणता आहे वॉल्चर चलो काढ जा आधीला कर मग आम्ही परळीच्या प्रवासाला निघालो. घरी जात असतानाच तिथे आम्हाला हे सामान आणि त्याच्याकडे जाण्याचा त्याचा फोटो काढण्याचा किंवा व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही. आणि आम्ही तिथे आणि आमच्यासोबत अनेकही लोक होते की जे त्याचे फोटो काढत होते व्हिडिओ काढत होते आणि तो मस्त सगळीकडे फिरत होता. म्हणजे त्याला असं कुठे बंदिस्त केलेलं नव्हतं. त्यामुळे पहिल्यांदा एखादा प्राणी इतक्या जवळून पाहता आला. आणि आजच माझे दीर प्रणय आणि जाऊ शिल्पा यांच्या लग्नाचा 10वा वाढदिवस होता. त्यासाठी त्यांनी आम्हाला हॉटेलमध्ये पार्टी दिली होती. मग आम्ही त्यांचा ही ॲनिव्हर्सरी केक कापून सेलिब्रेट केली होती. त्यातलं हे छोटासा क्षण आहे. आजचा नॅशनल पार्कचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि
जर माझ्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.